कोण आहे कोण आहे, मी एकच सांगतोय की ते नाव काढून टाका. मग माझ्या मुलाला उठविलं तर वरचं माझ्या मुलाला उठूस तर तोंड बांधून घर उघडूस तर अशी वरी पळाली. मग ते मुलगा म्हणला का मी जाऊ का ह्याला पोलीस स्टेशनला. म्हणलं वागा जाऊ नको, आपल्यासोबत कुणी नाही, तुझे वडील म्हातारे आहेत, तुझा भाऊ भरल्या रोडवर बोक्सीला. मग मी जाऊ दिलं नाही. मग हे घरापुस्तोर बी का त्यांची हे आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या पोटचा गोळा गेला, आम्ही जगायचं नाही जर न्याय दिला तर आम्ही रेल्वे खाली दोघं मायलेकर आत्महत्या करणार आहेत. आणि त्या राहिलेला आरोप तात्काळ आरोपी केला पाहिजे. एवढेच आमची मागणी, हात जोडून पाया पडून. आमच्या मागं कुणी नाही आहेत, ते आम्ही दोघं मायलेकर आहेत. आमचे मालक म्हातारे झालेले आहेत. जे माझ्या पोटचा गोळा होता ते मारून टाकला, ते कुणाच्या दोषदारी नव्हता. ते आपलं घर शेती आई वडील सांभाळणं ते त्याच्या होतं. पण माझा कुठं राजकारणामध्ये नव्हता, माझा कुठं बैठकीमध्ये नव्हता, अगर पिदाडी खिदाडी काही नव्हता. ते आपलं हॉटेल चालविणं, घरी येणं, जेवणं आणि ते आपलं काम बघणं. हे कुणाच्या सुद्धा बैठकीत जाणार नव्हता, राजकारणात सुद्धा जाणार नव्हता. आम्ही कसं जगायचं आणि कसं करायचंय ते आमचा न्याय आम्हाला पाहिजे. आज 3-4 दिवस झाला आम्ही वडापाव च्या वाटावर तिथवर आलोत का आमची बिडवाल्यांनी केस उचलली नाही. 3-4 दिवस आमचं पिरियड ह्याच्यामध्ये होतं. ते काही जाग्यावरच मारलेलं नाही. आदिगो चाकून बुकशिलं कुटीवर घेऊन तिथं त्याचे मित्र ह्याला गेले, केजला गेले. तिथं सुद्धा बोललं. आमचा मोठा मुलगा घरी होता, तिथून जाऊस तर काय त्याची व्यवस्था झाली ती त्यानं अंबाजोगाई पस्तोर सांगितले. आणि तिथं सुद्धा ऑपरेशन झाल्यापासून मोहरी तिथं सुद्धा ती मारणार लोक तिथं सुद्धा आलेले होते त्या ह्याला अंबाजोगाईच्या दवाखान्याला. पण आम्ही आमच्याच राडापडीच्या ह्याच्या राड्यात होतो. आम्हाला काही नाही. ते पोरगा ते अटक केलं पाहिजे, आम्हाला न्याय द्या पाहिजे. आम्हाला कुणीही भेटायला मराठ्याचं लोक आलं नाही. आणि अजून बजरंग सोनवण्याचं म्हणतो मी वाघ आहे, वाघाच्या पिल्ल्याला कुणी सुद्धा अटक करू शकत नाही. मग ही का त्याचं असं असतं अजून. मग इतक्याच्यावर आम्हाला काही बोलता येत नाही. आमचा पोटचा लेकरू, आमचा गोळा गेला, आमच्या रक्तानं तोंड भरल्यात, आम्हाला न्याय द्या. आम्ही काय करायचं, आम्ही गरीब माणूस आहेत, आम्ही शेतकरी माणूस आहेत, आम्ही कशावर जगायचं. हे मुलगा आम्हाला कुठून बी शेती करून हे करून शेतात कष्ट करून आम्हाला जगीत होता, ते आपला हॉटेल चालवित होता. आता आम्ही कसं जगवायचं त्याचा आम्हाला उपाय सांगा आणि तात्काळ ते आरोपी अटक करा. दाते साहेबांनी काय आश्वासन दिलं? दाते साहेबांची पोलीसकडे गेलते ना काल भेटायला. गेलतो ना. काय बोलले तुम्हाला? काय शेड काय मला ते नाव येत नाही रे बाबू. ते सीबीआयची मागणी केलेली आहे हो. आणि सीआयडी स्टेटची मागणी केलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये पुढे सांगायचं झालं तर हे अश्रू हे एकट्या आईच्या गृहीत धरू नका, हे सगळ्या भटक्यांच्या गृहीत धरा. अशीच माऊली सोटची आई आहे, अशीच 10 तोंड्याची परिस्थिती आहे, अशीच नांदेडच्या त्या मुलाच्या आईची परिस्थिती आहे, तशीच या घुलेच्या आईच्या अश्रूंची परिस्थिती आहे. का तर आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत. त्या आईनं एक गोष्ट सांगितली ज्याची नोंद होणं आवश्यक आहे. माननीय पोलीस महासंचालक साहेब, माननीय पोलीस अधीक्षक बीड साहेब, एक नोंद होणं आवश्यक आहे त्या आईच्या रडण्याची. 3 दिवस प्रेताची विडंबना, 3 दिवस प्रेत, 3 दिवस प्रेत. एका लेकराचं पोटच्या गोळ्याचं 3 दिवस प्रेत. सुप्रिया ताई 3 दिवस प्रेताची जेव्हा हेटाळणी होते आणि 3 दिवस आईला माहित असतंय की माझ्या लेकराला कोण कशा प्रकारे त्याचा जीव घेतलाय, त्यावेळेच्या वेदना आठवा सुप्रिया ताई आणि रोहित पाटील पवार. हे तुमचं गलिच्छ राजकारण चालणार नाही. आणि म्हणून ह्या कुटुंबानं सांगितलंय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये अल्पावधीत ते समाजाच्या वतीनं काय करणार तुम्ही आता? उपोषण करणार आहे. हा, समाजाच्या वतीने भाऊ आहेत त्यांचे, उपोषण करणार आहे. समाजाच्या वतीनं उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून एकत्रितपणे समाज हा बीडला येणार आहे. सगळे येणार आहे समाज. महाराष्ट्रातून सगळा समाज बीडला येणार आहे
आणि म्हणून तातडीनं हे प्रकरण सीबीआयला देण्यात यावं. तातडीनं न्यायालयाचे निरीक्षण न्यायालयाकडे जबाब झालेले आणि न्यायालयाकडे सत्यता लक्षात घेता तातडीनं बजरंग सोनवणेच्या पोराला FIR मध्ये आरोपी करून थातूर मातूर तपासाच्या आधारे चार्जशीट होता कामा नाही. थातूर मातूर तपासाच्या आधारे चार्जशीट होता कामा नाही. लक्षात ठेवा, हे कायद्याचं राज्य आहे, देवेंद्रजींचं सरकाराचं राज्य आहे. थातूर मातूर कोणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी पडू नये. आणि तसं दबावाला बळी पडणं हे मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये समाज ज्यावेळेस एकत्र येतो, समाज जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा मात्र पोलिसांना भांबेरी फुटल्यासारखी होता कामा नये. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की तातडीने सगळे पुरावे आहेत, हे आरोप नाही आहेत, पोलीस अधीक्षकांवर नुसता आरोप नाही आहे, हे सगळे पुरावे बघून त्यांना आरोपी करावं आणि त्यांना अटक करावी, अशी या प्रकरणामध्ये आमची मागणी आहे. दुसरं प्रकरण म्हणजे दुसरी बाब आपल्याला अधोरेखित करायची आहे थोडक्यामध्ये. तर ज्या प्रकारे म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने ह्या म्हणजे हॉटेल्सवरील कारवाईच्या बाबतीत जे मत व्यक्त केले, मला असं वाटतंय की पंचतारांकित हॉटेल म्हणजे लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, हे लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, लक्षात घ्या. श्री मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांच्या कार्यालयाने, मुंडे साहेबांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यालयाने, FDA प्रशासनाने जी कारवाई केलेली आहे, मग ते कोणते 5 स्टार हॉटेल असो, 7 स्टार हॉटेल असो, तिथं जर म्हणजे ज्या प्रकारे कायद्याचा भंग होऊन काही गोष्टी घडल्या असतील, घाणीच्या बाबतीत असतील किंवा इतर काही कारणं असतील जे मनुष्याच्या आयुष्याशी संबंधित आहेत आणि तिथे कारवाई झालेली आहे, मग ते 5 स्टार हॉटेल असो, कोणते हॉटेल असो, तर अशा प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायदा केलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने कायदा केलेला आहे की अल्टरनेट रेमेडी म्हणजे अपीलची तरतूद असेल, रिव्हिजनची तरतूद असेल, तर तिकडे जाण्याचं सांगितलं जातंय आणि नेहमीच माननीय उच्च न्यायालय तसं सांगत असतं. उद्या आमचा वडापाववाले 1 लाख वडापाववाले आहेत, ते माननीय उच्च न्यायालयामध्ये जर एक वडापाववाला आला तर ऐकणार आहेत का? की त्यावेळेस गरिबांसाठी असं व्हायला नको की वडापाववाला आला आणि म्हणून त्याला अपीलचा रस्ता दावला, वडापाववाला आला आणि अपीलचा रस्ता दावला, असं होता कामा नये, ही भावना आहे. आणि म्हणून 5 स्टार हॉटेलवाल्यांना जस्ट ते म्हणजे खूप मोठे आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी यंत्रसामुग्री असते, म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण येऊन आणि महाराष्ट्रामध्ये ही सामान्य जनमानसाची भावना आहे की ज्या प्रकारे दुधाच्या बाबतीमध्ये गांभीर्य आलंच पाहिजे. उद्या आज 5 स्टार हॉटेलवाले म्हणायला लागलेत, त्यांना आपण गृहीत धरायला उद्या म्हणजे मला अत्यंत वेदनादायी आहे गोष्ट. माननीय मुख्य न्यायमूर्ती घुगे साहेबांना विथ अ ड्यू रिस्पेक्ट, कम्प्लीट रिस्पेक्ट सोबत ते जे उदाहरणं दिले गेले की माझ्या टेबलवर 2 झुरळं वगैरे, जे मी माध्यमांकडून पत्रकारांकडून ऐकलं, ते मला असं वाटतंय की तशा प्रकारचे उदाहरणं समोर ठेवून एखाद्या म्हणजे अन्नाशी संबंधित, अन्न पाण्याशी संबंधित बाबींवर टेक्निकली कॉम्प्रोमाइज, अदरवाईज कॉम्प्रोमाइज होण्यासारख्या परिस्थिती निर्माण होऊ नये. उद्या जर अधिकाऱ्यांनी असा विचार केला की अरे नाही, आपण कारवाई केली आणि म्हणजे अपीलची गरज नाही, रिव्हिजनची गरज नाही, लोक डायरेक्ट हायकोर्टमध्ये चाललेत, तर मग मला असं वाटतंय की कायद्याचा मेस होण्याची शक्यता आहे. वडापाववाल्या भावाला सुद्धा तोच न्याय असावा, पंचतारांकित हॉटेलवाल्याला तोच न्याय असावा. पंचतारांकित हॉटेलवाला लाडोबा रे लाडोबा, लाडोबा रे लाडोबा, लाडोबा रे लाडोबा असता कामा नये. उद्या दूधवाले तसंच करतील. उद्या त्याच्यानंतर खरं आहे, तुम्हाला सांगतो, शाळेच्या जवळ कोणत्या आईवडिलाला पालकाला कोर्टाला आवडेल की शाळेजवळ म्हणजे गुटखा वगैरे किंवा
शुगर कोटेड पदार्थ असावं ज्याच्यामुळे, किंवा चरबीयुक्त पदार्थ असावं. कोणत्याही वडिलांना आवडेल, कोणत्याही आई वडिलांना ते आवडणार नाही. अशा परिस्थितीत एखादा विभाग, मला हे म्हणायचं नाही की आपले माननीय आपले मुंडे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत त्या जिथे कायदेशीर चुकीचं असेल तिथे कायदेशीर चुकीचं ठीक आहे, परंतु ग्रॉसली त्या कामावर, त्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता कामा नये. आणि म्हणून लिजिटिमेट क्रिटिसिझम असावं. त्या अर्थानं माझं असं म्हणणं आहे की आरोग्याशी केवळ रिॲक्शनरी, आता न्यायालयाने ऑर्डरमध्ये तसं लिहिलंय का 2 झुरळ स्वतःच्या टेबलवर वगैरे, तर मला असं वाटतं कोणतंही न्यायालय तशा प्रकारचं लिहित नाही. आणि म्हणजे त्यामुळं रिॲक्शनरी बाबींचा आज सोशल मीडिया आहे, त्याचा फायदा उद्या हे जे सगळे असे एलिमेंट्स असतात, समजा उद्याच्याला पंचतारांकित हॉटेलच आहे, तिथं जर म्हणजे काहीतरी कारणानं, म्हणजे जेवण व्यवस्थित नाही, पाणी व्यवस्थित नाही, किंवा काही कारणानं हायजिनिक गोष्टीमुळं एखादा फॉरेनर जर आजारी पडला, त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर कोण देणार? ते पंचतारांकित हॉटेलचा मालक कोण आहे हे फार महत्वाचं ठरत नाही. कोणत्या देशामध्ये फॉरेनर बिमार पडला, देशाची बदनामी होते, राज्याची बदनामी होते. तिथे नेशनचा विषय असतो आणि जिथं देशाचा इब्रतीचा विषय असतो तिथं मला असं वाटतंय की व्यक्तिगत आस्थापना यांना माननीय न्यायालयाने उलट असं म्हणणं अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त हायजिनिक काळजी घ्या. असं म्हणू नाही की हा देश आहे, या देशामध्ये बडे बडे काय म्हणतात ते पिक्चर बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती है, बघा जयश्रीचं लय पक्का. हा, तर ते तशा प्रकारचं जर झालं तर कायद्याचा मेस होऊन जाईल ना. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती, असं नसतंय. माननीय घुगे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, जर वेळ मिळाला तर न्यायालयात येऊन, कारण अनेक जनतेतील सामान्य नागरिक मला येऊन भेटत आहेत, इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करून पंचतारांकित हॉटेलवाला कौन है कौन है कौन है, कोई मतलब नाही, कोई इम्पॉर्टन्स नाही. कायदेशीर प्रक्रिया, लेयर्ड कारवाईची पद्धती, लेयर्ड ज्या प्रकारे रिड्रेसल फोरम आहेत, अपील असेल, रिव्हिजन असेल, रीट असेल, कमिशनरकडली अपील असेल, हे जर सामान्य गरिबांना झोपडी तुटल्याच्या नंतर रिड्रेसलसाठी जावं लागतंय फोरमकडं, तर पंचतारांकित हॉटेलवाला जस्ट बिकॉज तो खूप मोठा टॅक्स पेयर आहे, किंवा तो खूप मोठा आहे, बलशाली आहे, किंवा पैसेवाला आहे, म्हणून बिलकुल कोणतीही गोष्ट वेगळ्या प्रिव्हिलेजनं पाहण्याची गरज नाही, असं देखील माझं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा असा आहे जे आपल्याला सांगायचं आहे की ज्या प्रकारे कलाकारांनी आपल्या कला ज्या आहेत सादरीकरणामध्ये स्वतःचं नाव मोठं करावं, ज्या प्रकारे म्हणजे मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. मी मागच्या ज्या निवडणुका आहेत, अनेक निवडणुका, त्याच्यामधला कायम मतदार आहे. मला सुद्धा अधिकार आहे. मतदार हा राजा आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा मतदार या नात्यानं मी कलाकार कंगना राणावत यांना मला सांगायचं आहे की सार्वजनिकपणे पार्लमेंटरियन म्हणजे खासदार हे पब्लिक सर्वंट असतात, लोकसेवक असतात. त्यांनी अशा प्रकारे म्हणजे अपमान होईल कोणत्याच वर्गाचा, आरोपीचा सुद्धा अपमान करण्याचा अधिकार नाही आहे, त्याच्यामुळे माननीय गिरीशभाई महाजन यांनी जसं सांगितलं की खासदार आमदारांनी बोलताना सुद्धा म्हणजे एक लक्षात घेऊन बोललं पाहिजे. त्याच प्रकारे माझं म्हणणं आहे की कंगना राणावत यांनी त्या विषयाला मोठं करत नेण्यापेक्षा गटरसारखे शब्द आरोपींना सुद्धा वापरता येत नाहीत. आणि आपण मुंबईमध्ये आहात, मायानगरीमध्ये आहात, बॉम्बे में है. कंगना जी आपको पार्लियामेंट्रियन बनाया, जनता ने बनाया, जेनजीओ ने बनाया, युवकों ने बनाया, क्योंकि मन की बात मोदी जी युवकों से करते हैं, छात्रों से करते हैं. हम जो भाजपा के वोटर है हमने बनाया. यह सब सत्य है. यह सत्य होते हुए
एक किसी एजिटेशन के कारण तुम आमतौर पे जो एजिटेशन के अंदर सारे राजकीय पक्ष के विचारों के युवतियां उसमें थी, युवक उसमें थी, उसमें कोई भी ऐसा नहीं था कि वो गैर है। बाजू के जो गैर है, जो गलत है, उनको सजा होगी, कड़वी सजा होगी, जो अगर से गलत नजरिए से देश के हित के विरोध में आए। लेकिन आमतौर पे जिस तरह से आपने अपमानित किया है जेन जी युवकों को, उसके अंदर भाजपा के विचारों के भी है, उनको इस तरह से अपमानित करने का कोई अधिकार नहीं, कोई सहूलियत नहीं है। इसलिए मेरा कहना है कि आप माफी मांगिए, माफी मांगने में कोई बुरा नहीं है। मैं आपसे आग्रह करता हूं कि आप पार्लियामेंट्रियन है, अरे जहां पर कानून किसी आरोपी को, किसी गुनहगार को अपमानित सार्वजनिक तौर पे करने का अधिकार किसी को देता नहीं है, ये तो अपने देश के छात्र युवक है। जो गलत है उनके बारे में आप चिट्ठी लिखिए, आप कार्रवाई की मांग कीजिए, लेकिन युवा युवतियों के बारे में बिल्कुल ये आप नहीं करना चाहिए। आपने माफी मांगनी चाहिए और मेरा ये कहना है कि आप माफी मांगेंगी, क्योंकि कलाकार ओपन माइंडेड होना चाहिए। कलाकार कोई ब्राह्मण, कोई मराठा, कोई पिछड़ा, कोई आदिवासी जात के साथ कलाकार नहीं होता है। कलाकार तो कलाकार होता है, कलाकार की एक जात होती है। पार्लियामेंट्रियन की भी एक अपनी संविधान से जुड़ी, घर में कोई भी जात हो, कंगना जी, पार्लियामेंट्रियन की एक जात होती है, उसे कहते हैं संविधान वाली जात। संविधान वाली जात होती है, घर में कोई भी जात हो, लेकिन पार्लियामेंट्रियन को पब्लिक लाइफ के अंदर संविधान की जात के साथ ही जीना होता है। ये मैं जानबूझ के इसलिए कह रहा हूं कि मैं भी मेरे जैसे हजारों लाखों लोग, करोड़ों लोग भारतीय जनता पार्टी को वोट दिए है, कल भी देंगे क्योंकि मोदी जी का काम है, कल भी देंगे क्योंकि देवेंद्र जी का काम है। लेकिन कंगना जी, आप जैसे गलत शब्द के उच्चारों की वजह से अगर युवा युवती परसेंटेज के अंदर नाराज हुए तो आपकी टीआरपी तो छोड़ दो, वो टीआरपी आपका फेल होगा तो प्रोडक्शन हाउस फेल होगा, प्रोडक्शन हाउस बर्बाद होगा। लेकिन आप लोकतंत्र के अंदर भाजपा को जो विश्व में स्थान है उसको आप डिस्टर्ब करने की, डैमेज करने की बिल्कुल कोशिश मत करना। ये आखिरी सुझाव है आपको। हम भी बिग बॉस के अंदर स्टार बन के आए हैं, समझे है ना। कलाकार कलाकार होता है, कलाकार बराबरी का होता है। तुम किस राज्य से आते हैं ये इंपॉर्टेंट नहीं है, देश के अंदर तुम अपनी किस तरह से भाषा रखते हो ये इंपॉर्टेंट है। आपके भाषा को हमने सख्त और सख्त तरीके से जवाब दिया है। माफी मागावी लागणार. बिलकुल माफीच मागितली पाहिजे, कारण हा भारतीय जनता पक्षाच्या वोटरची मागणी आहे, हे मोदीजींच्या चाहत्यांची मागणी आहे, हे मोदीजींच्या जेनजींची मागणी आहे। कारण लक्षात घ्या की तुम्ही एखादा अँटी सोशल एलिमेंट असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही तक्रार करा, रिड्रेसल ग्रीवेन्स करा, परंतु तुम्ही जनरली विद्यार्थ्यांना, युवतींना असं नाही होत। त्या युवतींनी कधी यांच्या, म्हणजे मला म्हणायचं नाही, माय बॉडी माय राईट हे मानणारा माणूस आहे, यांच्या कलाकारीवर, यांच्या एखाद्या पिक्चर मधील सीनवर कधी कोणी टीका केल्या का? तेव्हा जेव्हा तुम्ही करता ते योग्य आहे। आणि युवकांनी त्या एज्युटेशन मध्ये केवळ आणि केवळ काँग्रेसी किंवा ते होते असं नाही, तर ते युवक होते आणि म्हणून मोदीजींनी त्या युवकांचं सगळं भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आहेत। त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कंगनाजी कुठे आहेत? काय घेणं देणं त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कंगनाजींचं? त्यामुळे मला असं वाटतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा संघ प्रमुख असतील, संघ प्रमुखांनी जे डायलॉग सांगितलंय मोहन भागवतजींनी, ते माननीय पूजनीय भागवतजींनी जे डायलॉग सांगितलंय ते डायलॉग सुनना चाहिए। आप आरएसएस के प्रमुख मोहन भागवत जी से बड़े नहीं है कंगना जी, आपको सुनना पड़ेगा, डायलॉग की बात करना पड़ेगी। कोई शान पट्टी नहीं चाहिए, कोई शान पट्टी नहीं चाहिए, कोई शान पट्टी नहीं चाहिए। बद्दल तुमचं काय म्हणायचं? इतके म्हणतात की भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात होता, त्यांना धमक्या येत होत्या। मला असं वाटतं की दीपके काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतायत ते मला म्हणजे समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे। आणि राजकारणामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य,
त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न असू शकेल, परंतु पब्लिकली मला वाटतं पब्लिसिटी स्टंट सारखं त्यांनी वागू नये. सर याच प्रकरणामध्ये आता कोणत्या प्रकरणामध्ये? याच म्हणजे कोणत्या? हां हां याच प्रकरणामध्ये आता गुले कुटुंबियांकडून तुमची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी केली जाते. यावरती तुमचं म्हणणं आहे? बघा, मी तर सर्वसामान्य एक कायद्याचा अभ्यासक असलेला माणूस आहे. जर शासनाला, कुटुंबाला, घुले कुटुंबाला जर माझी आवश्यकता वाटत असेल तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील आम्ही म्हणजे नक्की आमची जिम्मेदारी, आमच्या रक्त हाडा मांसाचे किंवा भारतीय व्यक्ती, निरापराध भारतीय व्यक्ती, ज्या प्रकारे आमचा विलास घुले निरापराध भारतीय व्यक्ती आहे, तो वंजारी आहे किंवा कोण आहे ही जात वेगळी गोष्ट आहे, परंतु आम्ही जर सरकारने आम्हाला तशा सूचना केल्या तर आम्ही सेवा देण्यासाठी कधीही नाकार घेण्याचा काही प्रश्नच नाही. कारण कायद्यातच सांगितलेलं आहे वकिलाला केसला नकार देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की वकिलाला नकार देणं एकच आहे की जर तो विरोधी पक्षाचा वकील असेल तर त्याला नकार द्यावा लागतो. ह्या केसमध्ये जर घुले कुटुंब आणि सरकारची मनीषा असेल, इच्छा असेल तर आम्ही ती सेवा देऊ. नाही, 8 दिवस म्हणजे किती दिवसाची वेळ मागितली? 2 दिवसाची वेळ मागितली. मान्य श्री सदानंद दाते साहेबांनी 2 दिवसाची वेळ मागितली. आई ठेवा. कुठं दरंडे तरी आम्हाला भेटायला आला, इतकं दुःख होऊन शिनी. जरंगे भेटायला आला, एवढं दुःख होऊन. ते काय कुठला बॅरिस्टर आहे का? जाऊ दे ना. काय झालं? जरांगेंचा प्रश्न पुन्हा उपोषणाला बसणार. गणपती आले कीच बसायचं सुधारत लोक इतकं सणाच्या याच्या मूडमध्ये असतात. 29 ऑगस्ट पासून परत ते उपोषणाला बसणार. त्यांचं म्हणणं की हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे. ते हैदर, ते निजाम आणि त्या जरंग्याची दाढी, त्याच विचारात गुरफटलेला माणूस, संविधानाची काही पूर्ण माहिती करून घेण्याच्या भानगडीत कधीच नसलेला व्यक्ती आणि आमचे काही पुढारी त्याच्या नादाला लागतात आणि नादाला लागून तो भरी जातो. आता मला असं वाटतंय ही नवीन इनिंग त्याला कोणतरी खेळायला लावणार आहे. कारण गणपती बाप्पा मोर्याचा येणारे दिवस आहेत, त्याच्यानंतर देवीचे दिवस आहेत, वर्षावासाचे दिवस आहेत बौद्धांचे. ह्या सगळ्या कालावधीमध्ये जाणून बुजून त्याची एक नवीन इनिंग जरंगे की इनिंग चालू होगी. क्या पता कोल्हापुर का टेंडर क्या तीसरे किसी पार्टी को मिला? क्या पता कोल्हापुर का टेंडर क्या तीसरे किसी पार्टी को मिला? ये तहकीकात की बात है. ये दाल में काला है क्या? इसलिए जरंगे 29 को बैठने का बाजा लगाया है क्या? 29 को जरंगे वो उपोषण करायला बसण्याचा बाजा वाजवत आहे का? हलकी वाजवत आहे का मनोज जरंगे? 3 वेळा मुंबईत आले, आझाद मैदानात आले, गुलाल उधळला, मागण्या मान्य झाल्या, घोषणा केली. मग आता परत अल्टिमेटम का? एकनाथ शिंदे साहेब खूप चांगलं सांगू शकतात. कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणजे मनोज जरंगे यांची खूप चांगली आयडिओलॉजी आणि अंडरस्टँडिंग. म्हणजे ट्युनिंग आहे. अंडरस्टँडिंग खूप चांगले आहेत आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. अंडरस्टँडिंगचं काम आहे. अंडरस्टँडिंग. अरे बाबा, का नाही सांगा. उपमुख्यमंत्री त्यांना म्हणजे मराठा समाजाचा प्रश्न आहे, त्यांनी शपथ खाल्लेली आहे, त्या शपथेला जागत असतील, मिळत नाही तरी बी बोलावंच लागत असते. कसं देता येईल मला सांगा? कोण देऊ शकते? एक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकही व्हॅलिडिटी सही करून देऊ शकतात का?
एकही व्हॅलिडिटी सही करून देऊ शकतात का? माझा प्रश्न आहे. देऊ शकत नाही तरी त्यांनी शपथ खाली आझाद मैदानावर. राजकारणी आहेत, राजकारण्यांनी योग्य राजकारण करावं, त्यांना ते राजकारण योग्य वाटते ते त्यांनी करत असतील. परंतु माझ्यासारख्या छोट्याशा ज्या लॉच्या विद्यार्थ्याला एवढं समजतंय की एकनाथ शिंदे साहेब म्हणले म्हणून एकाही व्हॅलिडिटीवर सही होऊ शकत नाही, एकही व्हॅलिडिटी टिकत नाही. कारण का तर त्या पात्रतेमध्ये हैदर त्याच्यानंतर ते नाही ते दुसरं ते काय निजाम्या गेला आणि हैदर्या बी गेलाय. ते कानून चलत नाही. हे पुन्हा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला सांगावं की सणासुदीच्या काळामध्ये डिस्टर्ब करू नको, असं एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला सांगावं. मागच्या उपोषणादरम्यान आमरण उपोषणादरम्यान वजनदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तुमचे लाडके भाऊ आमदार प्रसाद लाड आणि मंत्री उदय सामंत हे बघा यांनी ज्यूस पाजून त्यांचा नाही हे बघा माझ्या उदयबद्दल काही बोलू नका. सन्माननीय मंत्री उदय नंतर गेले नाही. मग ते ब्राह्मण म्हणून त्यांच्या हातून ज्यूस नको होता की त्यांना नको जा म्हणून कोणी सांगितलं ते मला माहित नाही. पण आमचे लाडके माझ्या लाडकाचे अरे भाई दिल में क्यों उदय को हम चाहते हैं ना. हाँ दिलो जान से चाहते हैं ना. तो आमचा उदय तिथे गेले नव्हते. आणि राहिला विखेंचा प्रश्न, विखे पाटलांचं ठीक आहे ते पाटील आहेत वगैरे वगैरे, पण मला एक सांगा विखे पाटलांना तरी अधिकार आहे का व्हॅलिडिटी द्या म्हणून? आणि त्याचबरोबर मला त्याही पुढे जाऊन म्हणायचं की आमचा प्रसाद, अरे भाई प्रसाद हे काय प्रसाद वाटल्यासारखं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी वाचता येत नाही. जेव्हा प्रसाद येतो म्हणला होता मला भेटायला, अद्याप भेटायला आला नाही. परळमध्ये येऊ द्या, त्याला थांबवतो परळमध्ये येऊ द्या, त्याला थांबवतो आणि प्रसादला बसून कायदाच सांगतो एकदाचा. प्रसादला बसून कायदाच सांगतो एकदाचा. अल्टिमेटम का देतात मग? 3दा ते आले मुंबईमध्ये, गुलाल उधळला, म्हणतायत लाड पण पुरवले गेले. अहो गुलाल म्हणजे मी तर म्हणतो, मला तर 2-3 लोकांना असं म्हणायचं आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना, गिरीशभाईंना, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना, आणि त्याच्या अगोदर कोण रोलमध्ये होते राधाकृष्ण विखे पाटलांच्या आधी? नाही आणखीन कोण होते? म्हणजे जे कोणी म्हणजे ते कोणती समिती होती ना मराठा उपसमिती जी कोणती होती, त्या उपसमितीनं आता ते शर्ट असतात की नाही गुलालाचे शर्ट धुवू नका. म्हणजे जरंगे आला रे गुलाल उधळला. मग परत शर्ट खराब करण्यापेक्षा जरंगेकडे चर्चा म्हणलं की ते गुलालाचाच शर्ट घालून जायचा. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बिलकुल शर्ट बदलूच नका, तसाच खुटीला लटकून ठेवा. जरंगे आला रे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.